हाय, आजपासून आपण मॅथला सुरुवात करतो. म्हणजेच काय, पोलीस भरतीचं मॅथ, संपूर्ण मॅथ, अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण शिकणार आहोत. बघा, अगदी मॅथमध्ये तुम्हाला काहीच येत नाही, तेही विद्यार्थी काही दिवसामध्ये मॅथमध्ये एक्सपर्ट होणार आहे. ज्यांना मॅथमध्ये थोडंफार येतं तेही एक्सपर्ट होणार आहे. ज्यांना मॅथ खूप चांगल्या प्रकारे येतं त्यांची खूप चांगल्या प्रकारे इथे प्रॅक्टिस होणार आहे. त्यामुळे काय करायचं, एकही लेक्चर मिस करायचं नाही. आपण संपूर्ण मॅथ घेत आहोत, त्यामुळे कुठलाही डाऊट ठेवायचा नाही. बघा, तुम्ही आतापर्यंत काय शिकला आहात, आतापर्यंत तुम्ही कोणते एक्झाम्पल, कशा प्रकारे शॉर्ट ट्रिक यूज केली, हे सर्व आता विसरून द्यायचं. कारण इथे आपण अगदी बेसिक मध्ये, आणि आता बघा, एखादा वर्ग कसा करायचा, वर्ग करायचा असेल किंवा एखादा एक्झाम्पल असेल, त्यामध्ये कशी शॉर्ट ट्रिक यूज करायची, कसं कमी टाइममध्ये तुमचे आन्सर येतील, हे सर्व मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, आतापर्यंत जे काही शिकलाय ते सर्व डोक्यात जरी ठेवलं तरी चालेल, पण ज्या काय आता आपण ज्या मेथड घेणार आहोत त्या तुम्ही काय करायच्या, अप्लाय करायच्या. समजा तुमच्या त्या पहिल्या मेथड आणि आताची मेथड यामध्ये तुम्हाला खूप सारा डिफरन्स समजेल, आणि त्याचबरोबर तुम्हाला हेही समजेल की तिथं आपण जे काही बेसिक शिकलो नाही, जे काही नॉलेज आपलं अर्धवट राहिलं, ते आता इथे आपले कव्हर होत आहे. ठीक आहे, आता मॅथ बघा, आता वर्ग, सर्वात पहिले आपण वर्गापासून सुरुवात करू. बघा, मॅथ म्हटलं की टेबल्स आले, वर्ग आले. आता तुम्ही म्हणाल आम्हाला तर वर्ग येत आहे, आम्ही ते ट्रिक पाहिली, शॉर्ट ट्रिक पाहिली. ठीक आहे, हो, तुम्ही जी ट्रिक पाहिली ना, त्यामध्ये आणि इथं तुम्हाला काय समजणार आहे हे तुम्हाला लास्टला, म्हणजे लेक्चर संपल्यानंतर समजेल की हा, ही मेथड आपण पाहिलेली आहे, पण इथं हा पॉइंट, हा इथं हाच घ्यायचा आहे, हे तुम्हाला आता इथे समजणार आहे. ठीक आहे, म्हणजे अशा काही गोष्टी की ज्या तुम्हाला डायरेक्टली सांगितलं नाही, डायरेक्टली तुम्हाला हा असं असं करा आणि आन्सर येईल, एवढंच जर तुम्ही जर शिकला असाल तिथे तुम्हाला बेसिक समजून घ्यायचे. त्याचबरोबर वर्गांचा उपयोग तुम्हाला कुठे कुठे होणार आहे हे मी तुम्हाला लास्टला सांगेल. सर्वात पहिले बघा, आता वर्ग येतो म्हणून सोडून देऊ नका, प्रॅक्टिस करा. येतं तर प्रॅक्टिस करा. जे काही तुम्हाला मी सांगणार आहे, जे काही मेथड तुम्हाला आज काही शिकायला भेटणार आहे नवीन, जे आजपर्यंत तुम्ही शिकला नाही, हेही मी तुम्हाला सांगते, तेही तुम्ही काय करायचे, अप्लाय करायचंय. म्हणजे याने काय होणार आहे, तुम्हाला जे समजलं नाही, आता तुम्ही एखाद्याला सांगताय वर्ग करा, त्यांनी जर तुमच्याकडे शंका सांगितली ना, तुम्ही गोंधळून जाणार. त्यांनी तुमच्याकडे शंका विचारली आणि तुम्ही गोंधळून जाणार आहे. म्हणून तुम्हाला काय करायचंय, जी काही मेथड मी सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला तिथं समजलं पाहिजे की हा, हे असं होतं का, ते हा डाऊट तुम्हाला नक्की येणार बघ. ठीक आहे, चला सर्वात पहिले टायटल द्यायचंय वर्ग. पण वर्ग म्हणजे काय, स्क्वेअर. वर्ग, सर्वात पहिले टायटल द्यायचे वर्ग, स्क्वेअर. ठीक आहे, वर्ग म्हणजे काय, स्क्वेअर म्हणजे काय, वर्ग म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं मी, चारचा वर्ग. चारचा वर्ग तुम्ही सांगा, 4 × 16. पण काय, वर्ग म्हणजे काय, एखादी जी काही संख्या दिलेली असं, ठीक आहे, जी काही संख्या दिली असं, तिचा जर आपल्याला वर्ग करायला सांगितलं, ती संख्या आपण काय करतो, 2 वेळा गुणाकार करतो. मग 4 × 16. ठीक आहे, त्यानंतर बघा, 6चा वर्ग सांगितलं मी तुम्हाला, 6 × 6, 6×6 = 36. ठीक आहे, इथपर्यंत तर समजलं, बेसिक आहे, बेसिक समजून घ्या. बघा काय होतं, कसं तुम्ही डायरेक्ट मोठे मोठे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला जाता, बेसिक तुम्ही करत नाही, याचा परिणाम तुम्हाला आता नाही जाणवत, एक्झामला गेल्यावर समजतं की अरे, एवढी छोटी छोटी गोष्ट आपली राहून गेली. तर हीच असते. त्यामुळे बेसिक पासून सुरुवात करा. जरी येत असेल तर तरी काय करा, प्रॅक्टिस करा. पण बेसिक प्रॅक्टिस केल्याशिवाय जाऊ नका. ठीक आहे, म्हणजेच काय, एक्झामला जाण्या अगोदर बेसिकची प्रॅक्टिस कराच. ठीक आहे, वर्ग तुम्हाला 30 पर्यंत पाठ करायचे, पण मग ह्या जे काही आपण मेथड यूज करतोय तिचा उपयोग कुठं होणार आहे तुम्हाला, हेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे काय करायचंय, पूर्ण लेक्चर बघायचं, एकही लेक्चर मिस करायचं नाही. ठीक आहे, थोडं सुद्धा स्किप करायचं नाही, कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणता ना तुम्ही, मला मॅथ अवघड जातो किंवा मॅथचं मला, आता मी सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, पुढं बुक असतं सॉल्व्ह केलेलं असतं, किंवा तुम्ही लेक्चर बघता तिथे तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं असतं, पण जेव्हा एक्झामला जाताना तिथेच तुम्हाला काही येत नाही. म्हणून बेसिक सोडू नका. जरी छोट्या छोट्या गोष्टी जे येत असतील तरीही सोडायचं नाहीये. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला 1चा वर्ग, ठीक आहे, 1चा वर्ग सर्वांना माहिती, 1 म्हणजेच काय, 1 × 1 काय असतो, 1. चला, 2चा वर्ग, चला पटापट आपण 10 पर्यंतचे वर्ग घेऊ. काय, 4. 3चा वर्ग 9. ठीक आहे, 4चा वर्ग 16. 5चा वर्ग 25. 6चा वर्ग 36. 7चा वर्ग 49. 8चा वर्ग 8×8 = 64. ठीक आहे, 9चा वर्ग
81, 10चा वर्ग 100. ठीक आहे, हे सर्वांना हे वर्ग येतच असतील. या प्रकारे आपण काय करतो, वर्ग काढतो. ठीक आहे, आता 10 पर्यंत तुम्हाला पाठ आहे असं आपण समजू. ठीक आहे, 10 नंतर काय तुम्हाला सांगितलं 11चा वर्ग सांगा. 11चा वर्ग सांगा. तुम्हाला काय शिकवलं असेल आतापर्यंत, 2 बॉक्स करा. ठीक आहे, या प्रकारेच तुम्ही शिकलाय ना. तर आता आपण थोडी वेगळी मेथड म्हणजे शॉर्ट मेथड अजून बघणार आहोत. ठीक आहे, मग 10 11चा वर्ग करा, मग इथे काय करा 0 1 लिहा. ठीक आहे, त्यानंतर यांचं गुणाकार करा, त्यानंतर तो इथं लिहा, नंतर जे असेल ते इथे खाली लिहा, त्यांची बेरीज करा. हे आपण करणार नाही. आपण यापेक्षाही सोपी पद्धत यूज करणार आहे. यापेक्षा सोपी पद्धत काय असणार आहे बघ, यापेक्षा सोपी पद्धत बघ. इथे काय 2 अंक दिले. ठीक आहे, 2 अंक दिले, इकडनं सुरुवात करायची. ठीक आहे, काय करायचं, इकडनं सुरुवात करायची या साईडने. ठीक आहे, लास्ट पासून सुरुवात करायची. मग लास्टला काय 1 आहे, 1चा वर्ग आताच बघितलं 1 आहे. ठीक आहे, त्यानंतर जे काही 2 अंक दिले त्यांना काय करायचं 1 गुणिले 1 म्हणजे गुणा करायचं. किती आलं 1. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून मी तुम्हाला स्टेप वाईज आणि स्लो सांगते. पुढचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि तुम्हीच आन्सर मला कमेंट्स मध्ये द्यायचे. ठीक आहे, मी सॉल्व्ह करेन, तुम्ही आता काय आलं 1 आलं. मग जो काही अंक आलेला असेल त्याच्यात डबल करायचं, म्हणजेच काय 2 गुणा करायचं. किती आलं 2 आला. तो 2 काय लिहिला इथे लिहिला. ठीक आहे, त्यानंतर काय उरलं पहिला अंक. पहिल्या अंकाचा वर्ग केला 1. 11चा वर्ग काय आला तुमचा 121. ठीक आहे, ठीक आहे, ह्या एक्झाम्पलला समजलं नाही. अजून दुसरा बघूया. ठीक आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ 12चा वर्ग. ठीक आहे, 12चा वर्ग करायला सांगितलं तुम्हाला. 12चा वर्ग 2 2 4. ठीक आहे, 1 गुणिले 2 किती 2, 2 गुणिले 2 किती 4. 1चा वर्ग 144. ठीक आहे, तिथं हातचा येत नाही बघा. हातचा आल्यानंतर काय करायचं, हातचा आल्यानंतर आपण कसं सॉल्व्ह करतो हे तुम्हाला बघायचं. त्यानंतर तुला आता मोठी संख्या घेऊया 16चा वर्ग. ठीक आहे, 16चा वर्ग करायचा तुम्हाला. बघा, आता 2 अंकी संख्या येते. आतापर्यंत काय सिंगल डिजिट येत होता, आता 2 अंकी येतात. 6चा जर वर्ग केला बघा, आता 6चा वर्ग केला 36 येतो. जेव्हा आपण बेरीज करतो बघा, आता तुम्हाला सांगितलं 16 अधिक किती घेऊ आपण, बरं चला 0 4 घेऊ. ठीक आहे, आता यांची बेरीज करताना काय करतो 6 4 10. मी तर काय 10 लिहितो का, नाही. आपण काय करतो इथं 0 लिहितो, हातच्याला 1 जातो. तेच आपल्याला इथं यूज करायचंय. ठीक आहे, बघा 6 6 36. आपण काय करतो 6 इथं लिहू, हातच्याला 3 देऊन देऊ. ठीक आहे, हातच्याला देऊन दिलं. त्यानंतर 1 गुणिले 6 किती होतं 6. 6 दुनी 12. पुन्हा काय आलं 12 आलं. आता 12 आणि 3 किती होता 15. मग आता हातच्याला आपल्याला परत 1 द्यावा लागणार आहे, म्हणून इथे काय लिहिणार आपण 5 लिहिणार आहे. ठीक आहे, आता 1चा वर्ग 1 आणि त्यानंतर हा 1 हातच्याचा दिलेला किती होते 256. ठीक आहे, 16चा वर्ग किती 256. तर बघा, प्रॅक्टिसने हे तुम्हाला काय होणार आहे फास्टली तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. बघा, त्यानंतर आपण घेऊ 15. आता बघा 15चा वर्ग करताना 2 ट्रिक आपल्याला यूज करायचे. पण आता ही आपण ह्याच मेथडने करू. जेव्हा 5 लास्ट डिजिटला तेव्हा ती दुसरी ट्रिक आपण इथे यूज करणार आहोत. ठीक आहे, आता इथे बघा 5 5 25. आजच्याला 2 गेला. 5 1 5 डायरेक्ट करा. 5 दुने 10. इथे किती 2. ठीक आहे, हातच्याला काय आलं, चला हातच्याला काय आलं 2 आलं. ठीक आहे, का 2 आलं 5 1 5. 5 गुणिले 2 5 10. ठीक आहे, मग हा 1 आणि हातच्याचा 1 किती 225. ठीक आहे, समजतंय. काही डाऊट असेल लगेच कमेंट्स मध्ये सांगायचं. नेक्स्ट लेक्चरला ते डाऊट तुमचे क्लिअर होतील. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा. मग आपण असं 2 अंकी संख्या डायरेक्ट 99 पर्यंत जाणार आहे. आपण 2 अंकी संख्या 2 अंकी संख्यांचा वर्ग काढा. ठीक आहे, असं आपण 99 पर्यंत जाणार आहे. बघा 85 मोठी संख्या घेतली. 85 नंतर घेऊ आपण. ठीक आहे, 84 घेऊ. 84चा वर्ग करायचा. चला 4 चौक 16. चला 1 8 चौक 32. चला 32 गुणिले 2 करा. 2 दुने 4 2 त्रिक 6. हा 1 किती होता 5. चला 6 8 8
64 अधिक 6 किती 70. ठीक आहे, 7056. 7056. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट आहे? चला पुढे जाऊया. 92. चला 92चा वर्ग करा. बघा 92 2 स्टेप मध्ये बॉक्स करून करायचं नाही, डायरेक्टली 2 दुने 4. ठीक आहे, 2 9 18, 18 दुने 36, 18 दुने 36. ठीक आहे, इथे काय आलं 6, आजच्याला काय गेला 3, 9 9 81, 82 83 84. आला आन्सर सर्वांचं 8464. ठीक आहे, चला त्यानंतर घ्या 8464. त्यानंतर घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. इथपर्यंत काही डाऊट आहे का? चला पुढे जाऊया. 99चा वर्ग. ठीक आहे, हे लास्ट एक्झाम्पल 99चा वर्ग. चला आन्सर द्या कमेंट्स मध्ये. बघा 9 9 81 काय आलं 1. ठीक आहे, हातच्याला काय आलं 8 आला. हातच्याला आलं तुमचं 8 आलं. ठीक आहे, हातच्याला 8 आलं. त्यानंतर 9 गुणिले 9 9 9 81 गुणिले 2 किती येतं 2 2 16 अधिक 8 करा. ठीक आहे, अधिक 8 8 9 10 किती 17. म्हणजे इथे 0 घ्या, हातच्याला गेला तुमचा 17. 9 9 81 81 प्लस करा. ठीक आहे, 7 आणि 1 8 98. चला आलं 901. 901 आलं. चला ठीक आहे, नेक्स्ट घ्या. नेक्स्ट टाईप लिहायचंय. आता काय शिकलो आपण 2 अंकी संख्यांचा वर्ग. आता लास्ट डिजिटला म्हणजेच काय, जर एकक स्थानी 5 असेल तर काय करायचं? एकक स्थानी 5 असेल तर काय करायचं? ठीक आहे, खूप सोपं आहे. अगदी काही सेकंदात आपण एक्झाम्पल घेऊ, त्यानंतर पुढे जाऊया. ठीक आहे, जर येत असेल तरी नोट काढून घ्यायचे. ठीक आहे, बघा एकक स्थानी, एकक स्थान म्हणजे काय लास्ट डिजिट. ठीक आहे, स्थानी 5 असेल तर वर्ग काढणे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा 15 पासून सुरुवात करू. 15 त्यानंतर 25. ठीक आहे, 35 त्यानंतर डायरेक्ट घेऊ 65. ठीक आहे, 4 एक्झाम्पल वरूनच आपण काय करू हे टाईप कव्हर करणार आहे. ठीक आहे, आता बघा काय करायचं सर्वीकडे. बघा लास्टला काय 5 आहे 5 आहे 5 आहे 5 आहे, म्हणजे सर्वांना काय येणार आहे 25. 5चा वर्ग करा 25. इथे लास्टला 25. ठीक आहे, 5 5 25. आता पुढे काय येणार आहे बघा, इथे काय आहे 1 आहे. मग 1 नंतर काय येतं 2 येतं. मग 1 गुणिले 2 2. 2 नंतर 3 2 6. 3 नंतर 4 3 चौक 12. 6 नंतर 7 6 7 42. झाला हा टाईप तुमचा कव्हर. बघा किती इझी होतो. ठीक आहे, कोणतीही संख्या असो लास्टला जर 5 असेल तर काय करायचं या प्रकारे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट टाईप बघूया. नेक्स्ट टाईप बघा, या सर्वांचे यूज तुम्हाला कुठे होणार आहे तेही मी आता सांगणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा एकक स्थानी 0 असेल तर, एकक स्थानी 0 असेल तर, एकक स्थानी 0 असेल तर म्हणजेच काय 10चा वर्ग 20चा वर्ग 30चा वर्ग 100चा वर्ग. या 4 एक्झाम्पल मधून आपण कव्हर करू. ठीक आहे, बघा ह्या 4 एक्झाम्पल मधून आपण कव्हर करणार. बघा एकक स्थानी काय आहे, एकक स्थानी म्हणजे लास्ट डिजिटला 0 आहे. जेव्हा लास्ट डिजिटला 0 असेल तेव्हा काय करायचं 2 0 लिहायचं. जी संख्या आहे तिचा वर्ग करायचा. आता 1चा वर्ग 1च येतो. आता बघा इथे 2 0 म्हणजे सर्वीकडे काय येणार आहे 2 0 येणार आहे. हे थांबा थोडं आपण घेऊ. ठीक आहे, आपल्याला काय करायचं स्टेप वाईज जायचं. याचा वर्ग 4, याचा वर्ग 9. आता बघा इथे एकच 0चा विचार करा, एकच 0चा आपण 2 दिले. 10चा वर्ग 100 आहे. आलं हा. ठीक आहे, या प्रकारे. इथे काही डाऊट आहे नाही. आता याचा यूज कुठे होणार आहे, चला यूज कुठे होणार आहे हे सर्वात महत्वाचं आहे. याचा यूज
कुठे होणार आहे. ठीक आहे, बघा आता तुम्ही रिझनिंग मध्येही होणार आहे आणि मॅथ मध्येही तुम्हाला याचा यूज होणार आहे. मॅथ मध्ये कुठे होणार आहे बघा, तुम्ही चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला काय आहे, चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला आहे, यूज कुठे होणार आहे. ठीक आहे, चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला बघा, आता इथं फॉर्म्युला पाठ नाही करायचा आपल्याला, फक्त तुम्हाला मी सांगते. ठीक आहे, 1+R/100 आणि n. ठीक आहे, आता तुम्हाला सांगितलं प्राइस आहे 1200 अधिक इथे सांगितलं 12.5/100 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज, म्हणजे आता इथे तुम्हाला वर्ग करायचा, इथे तुम्हाला याचा यूज होणार आहे. त्यानंतर आता बघा रिझनिंग मध्ये संख्यामाला, ठीक आहे, तर संख्यामालामध्ये बघा तुम्हाला सांगितलं 3, त्यानंतर बघा 8, त्यानंतर 15, 24 आणि क्वेश्चन मार्क सांगितलं. ठीक आहे, अशा वेळेस बघा आता तुम्हाला जर वर्ग माहित असेल बघा, इथे तुम्ही 0 नंतर 3 कसा आला, 3 नंतर 8 कसा आला, 15 कसा आला, 24 कसा आला, आणि आन्सर काय नाही. अशा वेळेस तुम्ही बघा 1चा वर्ग सांगा मला, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, तुम्हाला 2चा वर्ग 4 इथे ते 3 आहे. बघा आधी ते काय 1चा वर्ग 1 वजा 1 केलं किती आलं, 0 आलं. इथे 2चा वर्ग 4 वजा 1 केलं 3 आलं, इथपर्यंत तर करेक्ट आलं. 3 त्रिक 9 वजा 1 8, या प्रकारे ही सिरीज आहे. बघा 4चा वर्ग 16, 16 वजा 1 किती 15, 5चा वर्ग 25 वजा 1 24, 6चा वर्ग 36 वजा 1 35. काय आलं आन्सर तुमचं 35. म्हणजे वर्ग जर पाठ असतील तुम्ही कोणतेही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. ठीक आहे, बघा यूज कुठे होते ते बघतोय आपण. तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं बघा, या प्रकारचं सर्कल आहे. ठीक आहे, इथे 36 आहे. बघा कुठे कुठे यूज होणार हे मी तुम्हाला सांगते. 36, इथे 25, इथे 9 आहे आणि इथे 4 आहे. बघा तुम्ही म्हणाले इथं 2चा वर्ग, इथे 3चा वर्ग, इथे 5चा वर्ग, इथे 6चा वर्ग आणि इथे तुम्हाला आन्सर येणार आहे 16 आहे असं समजा. आपण 16 कसं आले बघा, इथे 16चा 4चा काही संबंध नाही, इथे 4 चौक 16, 6 6 36. ठीक, बेदोनी 4, सॉरी बेदोनी 4, इथे 6 6 36, 4 6 काहीच नाही. बघा तिथे काय 2, इथे 3 6 5. जर तुम्ही 5 अधिक 2 अधिक 3 अधिक 6 केले तर किती येतात 16 येतात. म्हणजे बघा हे सर्व कधी जमणार आहे तुम्हाला, प्रॅक्टिसने जमणार आहे. ठीक आहे, हे सर्व केव्हा जमणार आहे, प्रॅक्टिसने जमणार आहे. आता तुम्ही बघा एक एक्झाम्पल आहे बघा, या प्रकारचं काय इथे तुमचं असं चौरसाकृती घर आहे. ठीक आहे, त्या घराला तुम्हाला कंपाऊंड करायचंय. ठीक आहे, त्याचं क्षेत्रफळ आहे बघा, या घराचं क्षेत्रफळ आहे, तुमच्या घराचं क्षेत्रफळ आहे 441, क्षेत्रफळ आहे 441 क्षेत्रफळ आहे. तुम्हाला विचारलं ते ह्या बाजू किती आहे, बाजू. ठीक आहे, बाजूची लांबी किती. ठीक आहे, लांबी नेहमी काय ते मीटर मध्ये येते. ठीक आहे, ही बाजूची लांबी किती आहे तुम्हाला हे टोटल तर माहिती, क्षेत्रफळ आहे 441. ठीक आहे, क्षेत्रफळ माहिती, तुम्हाला विचारलं बाजू किती. आता जो कंपाऊंड करायला नाही त्याने विचारलं बाजू किती आहे, तुम्ही डायरेक्ट म्हणून नाही मला एवढंच माहिती क्षेत्रफळ नाही. बघा बाजू जेव्हाही क्षेत्रफळ दिलेलं असेल तर बघा बाजूंचा वर्ग, बाजूंचा वर्ग बरोबर क्षेत्रफळ काढतो आपण. ठीक आहे, म्हणजे क्षेत्रफळ काढताना काय करतो, बाजूंचा वर्ग करतो क्षेत्रफळ काढताना. इथे डायरेक्टली आपल्याला बाजू दिलेला आहे म्हणून काय इथे एक्स घेऊ, वर्ग क्षेत्रफळ आहे 441. ठीक आहे, एक्स बरोबर वर्गमुळात 441. चला कसला वर्ग आहे 441, 21चा. ठीक आहे, 21चा. बघा कसा 21चा किती येणार आहे 1, इथे काय बेक बे, बेदुने 4, बेदुने 4. ठीक आहे, बघा इथे असं यूज होणार आहे. आता बघा तर 21 तर तुम्हाला समजलं, ही बाजू 21 आहे, ही बाजू 21 आहे, ही बाजू 21 आहे, ही बाजू 21 आहे. ठीक आहे, आता ही सर्व बाजू तुमच्या 21 हे तुम्हाला समजले. आता बघा तुम्हाला कंपाऊंड करायचंय, तुम्हाला बघा कंपाऊंड करायचंय. ठीक आहे, ही बाजू जेव्हा केव्हाही येते ती काय येते मीटर मध्ये येते. आता कंपाऊंड करायचंय, आता 1 मीटरला 400 रुपये लागतात. समजा 1 मीटरला 400 रुपये लागतात.
आता हे सर्वीकडे कंपाऊंड करण्यासाठी किती खर्च लागेल तुम्हाला, सर्वीकडे कंपाऊंड करण्यासाठी तुम्हाला लागणारा खर्च किती हे तुम्हाला जर विचार तर काय करणार आहे बघा. हे 21 किती आहे, 1 2 3 4, 4 ने गुणा करू, ठीक आहे. 4 1 4 बेचोक 8. मग 84 गुणिले काय करा 400, कारण टोटल किती आहे 84. 1 मीटरला 400 रुपये खर्च आहे, ठीक आहे. 84 गुणिले काय येणार आहे 400 येणार आहे, ठीक आहे. 4 चोक हे 2 झिरो जसेच्या तसे येणार आहे. बघा कसं सॉल्व्ह केलंय तेही समजून घ्या. 84 गुणिले 400 केलं, ठीक आहे. सर्वात पहिले काय केलं 0, इथे काय केलं 0, 4 चोक 16. डायरेक्टली आपण इथे सॉल्व्ह करणे, पण कशा प्रकारे केलं हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यानंतर जेव्हाही सेकंड येतो बघा, पहिलं केलं सॉल्व्ह, नंतर इथे सर्वात पहिले काय द्यायचं 0 द्यायचं, ठीक आहे. एवढ्या संख्या वाढ जातील तेवढं काय करायचं 0 द्यायचं चालायचं. त्यानंतर 8 0, इथे काय 0, 8 चोक 32, ठीक आहे. इथे काय आहे 0 आहे बघा, हा 0 हा 0, हा 6 हा 3 3. आपण इकडनंही सॉल्व्ह केलं असतं तर काय आलं असतं 4 चोक 16, ठीक आहे. 8 चोक 32 आणि 1 33, ठीक आहे. हे तुम्हाला बेसिक समजलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सॉल्व्ह करून सांगितलं. म्हणजेच काय 33,600 रुपये तुम्हाला कंपाऊंड करण्यासाठी खर्च येणार आहे, ठीक आहे. या प्रकारे म्हणजे तुम्हाला वर्गांचा उपयोग कुठे होणार आहे हेही मी तुम्हाला सांगितलं. हे आपलं पहिलं लेक्चर होतं, ठीक आहे. पहिलं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये सांगा. याच प्रकारे आपण प्रत्येक चॅप्टरवर बेसिक समजून घेणार आहोत. तुम्हाला खूप साऱ्या ट्रिक किती शिकायला भेटणार, ठीक आहे. त्यानंतर 3 अंकी संख्यांचा वर्ग बघू. 3 अंकी संख्यांचा वर्ग. चला इथपर्यंत सर्वांचा डाऊट क्लिअर झाले असतील, ठीक आहे. यूज कुठे होणार आहे हे मी तुम्हाला सांगितलंय. खूप ठिकाणी असं तुम्हाला हा यूज होणार आहे, त्यामुळे हे लाईटली घेऊ नका, ठीक आहे. व्यवस्थित ते समजून घे, ठीक आहे. चला 3 अंकी संख्यांचे वर्ग. 3 अंकी संख्यांचा वर्ग, ठीक आहे. 3 अंकी संख्यांचा वर्ग तुम्हाला सांगितलं 102 चा वर्ग करा. 102 बघा, आता तुम्हाला एक सांगते बघा, हे 100 150 200 250 300 350 म्हणजे काय 50च्या पटीत घ्या, ठीक आहे. 50च्या पटीत घ्या. एवढे ट्रिक यूज करायचे आपल्याला, ट्रिक, ठीक आहे. 50च्या पटीत घ्या. बघा आता इथे तुम्हाला सांगायचंय की बघा 102 कोणाच्या जवळ, 102 कोणाच्या जवळ, 102 कोणाच्या 100च्या जवळ, ठीक आहे. 150च्या आहे का नाही, म्हणजेच काय 102 काय हा 100च्या जवळ, ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला. त्यानंतर काय करायचं बघा 102, ठीक आहे. कितीने जास्त आहे, कितीने जास्त आहे +2 ने, ठीक आहे. इथे किती जास्त आहे म्हणजे +2, आणि जर आपण -2 केलं तर काय येतं आपलं 100 येतं, म्हणजे त्या कशाच्या जवळ आहे, ठीक आहे. 100 पेक्षा किती जास्त आहे +2, किती कमी आहे -2, ठीक आहे. बघा या प्रकारे. आता इथे बघा एक घर करून घ्या, ठीक आहे. हे काय बेदोनी 4, पण आपल्याला 2 अंकी पाहिजे म्हणून 0 4 घेतला आपण, ठीक आहे. आता बघा 102 अधिक 2, 102 अधिक 2 किती 104. बघा इथे काय 102 वजा 2 किती 100, ठीक आहे. छेदात डोळे झाकून काय घ्यायचे 100 घ्यायचे. कसे आले काय आले विचार करायचे नाही, डायरेक्टली घ्यायचे, ठीक आहे. 2 0 2 0 कट झालं. उरलं काय तुमचं 104 आणि हे 04, ठीक आहे. म्हणजेच काय 102 चा वर्ग आला तुमचा 10,404, काय आला 10,404, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. चला नेक्स्ट 116. 116 हे काय 100च्या जवळ, ठीक आहे. 100च्या जवळ म्हणजेच काय +16 -16, ठीक आहे. +16 -16. चला आन्सर द्या. 16चा वर्ग आताच आपण शिकलो, वर्ग कसे करायचे बघा. इथे यूज होतोय तुमचा, तुम्ही मला येतं, ठीक आहे. 6 6 36, ठीक आहे. 6 1 6, 6 2 12, 13 14 15, 1 किती 256. 16चा वर्ग 256, ठीक आहे. 256 आलं, ठीक आहे. चला पुढे जाऊया. बघा किती बघा 6 6, सॉरी इथे घेते मी, ठीक आहे.
बघा 16 आणि 16 इथे तर 16×2 = 32 म्हणजेच काय 132 आलं. ठीक आहे, कसं आलं बघा आता 116 अधिक 16 केले 6 7 12. ठीक आहे, या प्रकारे बेसिक शिकता म्हणून मी तुम्हाला सर्व सांगणार आहे, जरी येत असेल तरी. ठीक आहे, गुणिले किती 100 छेदात किती 100, काय उरलं 132 आणि इकडचे 256. ठीक आहे, हा झाला तुमचा 116चा वर्ग. समजला इथपर्यंत? 116चा वर्ग हा 116चा वर्ग नाहीये, मला माहिती. तुम्ही पहिल्या ह्याच्यात डायरेक्टली हे लिहिलं आणि हे लिहिलं, झाला तुमचा वर्ग. हा 256चा वर्ग नाहीये. का नाहीये? चला, का नाहीये चला माहितीये का? डाऊट सांग. चला, इथे काय चुकलं आपलं? मी मुद्दाम चुकीचं घेतलं, कारण तुम्हाला समजलं पाहिजे, इथे डाऊट आला पाहिजे. बघा, मॅथ मध्ये डाऊट आला पाहिजे. मी नेहमी सांगणार, मॅथ मध्ये डाऊट आला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला मॅथ समजतो. चला, काय डाऊट येतोय तुम्हाला सांगा, कसला डाऊट येतोय? चला फटकन सांगा, काय डाऊट येतोय? ठीक आहे, इथे आपल्याला फक्त 2 अंकी संख्या हवी होती. काय 2 अंकी संख्या हवी होती? मग बघा आता इथे काय भेटलं आपल्याला 132, इथे काय भेटलं 256. या प्रकारे. ठीक आहे, या प्रकारे हवं होतं आपल्याला. म्हणजेच काय आन्सर येणार तुम्हाला? इथे फक्त तुम्हाला 2च अंकी हवी. जर 3 अंकी येत असेल तर हातच्या देऊन द्यायचा. ठीक आहे, हातच्या देऊन मोकळा द्यायचं. 6 5 4 3 1 13,456. मॅथ मध्ये डाऊट आलाच पाहिजे, तेव्हाच मॅथ समजतं. ठीक आहे, 13,456 लिहून आन्सर चुकीचं येणार आहे. 2च अंकी. मी पहिल्याच एक्झाम्पलला बोलत, इथे आपल्याला फक्त 2च अंकी हवा आहे. ठीक आहे, नेक्स्ट. चला आता एक लास्टच एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, आता डाऊट तुमचे क्लिअर झाले. जे डाऊट मला सांगायचे होते ते आता इथे क्लिअर झाले. बघा 124. ठीक आहे, 124 किंवा 124 कशाच्या जवळ येते? ही 100च्या जवळ येते. ठीक आहे, म्हणजेच काय येणार आहे 24 प्लस मायनस 24. 24चा वर्ग करा. चला 24चा वर्ग 4 चोक 16, 2 चोक 8, 8 2 16 आणि 1 17. ठीक आहे, 2 2 4 आणि 576. 576 हा 24चा वर्ग झाला. ठीक आहे, 124 काय येणार आहे 8 4 148 गुणिले किती 100. 100. ठीक आहे, गुणिले 100 छेदात 100. मग इथे 3 अंकी संख्या आली म्हणून काय येणार आहे 148. इथे काय येणार आहे 576. 7 6 8 आणि 5. चला 8 आणि 5 सांगा. 8 आणि 5 13, 4 आणि 5 15,376. चला, सर्वांचा आन्सर आलं 15,376. याच प्रकारे आपलं पहिलं लेक्चर इथे संपलंय. ठीक आहे, पहिलं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये सांगा. याच प्रकारे आपण अगदी पूर्ण बेसिक मॅथ सर्व कव्हर करणार आहोत, त्यामुळे एकही लेक्चर मिस करायचं नाही. सर्व लेक्चर इम्पॉर्टंट असणार आहे. त्याचबरोबर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे पण इथे कव्हर करणार आहोत. ज्याला मॅथ येत नाही तो सुद्धा मॅथ मध्ये एक्सपर्ट होणार आहे. त्यामुळे अगदी फ्रीमध्ये आपण सर्व घेत आहोत, त्यामुळे एकही लेक्चर मिस करायचं नाही. एकही पॉईंट तुम्हाला जरी येत असेल तरी प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे, काय अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला इथे नव्याने शिकायला भेटणार आहे. ठीक आहे, थँक्यू.